नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही फक्त बघू नका तर तो अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण आज मी जे सांगणार आहे ते कोणत्याही पुस्तकात एका वेळी सापडणार नाही. हे ज्ञान आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये हजारो मुलांनी आणि त्याच्या आईवडिलांनी शिकवलं आहे. आज तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कदाचित उद्या तुम्ही तुमच्या मुलाकडे पाहण्याची नजरच बदलाल आणि विश्वास ठेवा, तो बदल खूप मोठा असेल. दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याकडे खूप सारे आईवडील येतात. ते सुशिक्षित असतात, काळजी करणारे असतात, आपल्या मुलासाठी काही कमी पडू नये म्हणून सतत धडपड करत असतात. पण तरीही त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न असतो की आमचं मूल असं का वागते, त्याचं लक्ष का लागत नाही, तो एवढा चिडचिडा का आहे आणि तो अभ्यासामध्ये नेहमी सतत मागे का पडतोय. आणि मग जेव्हा शांतपणे त्यांच्या मुलाच्या लहानपणापासूनचा प्रवास आपण ऐकतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला कळती की नेमकी चूक कुठे होते आहे. खरं सांगायचं तर बहुतेक पालक खूप प्रामाणिकपणे एक मोठी गैरसमजूत करून घेतात, ती म्हणजे मुलांचा मेंदू शाळेत घडतो. पण सायन्स ठामपणे सांगतं आणि अनुभव त्याला दुजोरा देतो की मुलाचा मेंदू प्रत्यक्षात शाळेच्या खूप आधी घडलेला असतो. जन्माच्या वेळी मुलाचा मेंदू साधारण 30% विकसित झालेला असतो आणि उरलेला 70% भाग पुढच्या 5 वर्षात तयार होत असतो. म्हणजे 0 ते 5 वर्ष हा काळ म्हणजे संपूर्ण आयुष्याचा पाया आहे. पहिल्या वर्षात मूल बोलत नाही, चालत नाही, काही मागत नाही, म्हणून अनेक पालकांना वाटतं की या काळात फार काही करायचं नसतं. पण खरं सांगतो, हाच काळ सर्वात महत्त्वाचा असतो. कारण या काळात मुलांचा मेंदू सतत निरीक्षण करत असतो. आईचा आवाज शांत आहे की चिडलेला आहे, वडिलांचा स्पर्श सुरक्षित आहे की घाईचा आहे, घरात हसणं आहे की सतत तणाव आहे, हे सगळं मेंदूत साठवत असतो. आज सायन्स सांगतं की पहिल्या वर्षात दर सेकंदाला लाखो नवीन ब्रेन कनेक्शन्स तयार होत असतात. म्हणजे आई जेव्हा मुलांशी बोलते, गाणं म्हणते, हसते, डोळ्यात डोळे घालून संवाद साधते, तेव्हा ती फक्त वेळ घालवत नसते तर प्रत्यक्षात त्या मुलांचा मेंदू आकार घेत असतो. पण आजकाल अनेक घरात हे सगळं कमी आणि मोबाईल जास्त दिसतो. मुलं रडतो म्हणून मोबाईल, जेवायला वेळ लागत नाही म्हणून मोबाईल, शांत बसावा म्हणून मोबाईल, आणि पालक म्हणतात की आमचं मूल खूप हुशार आहे, एवढ्या लहान वयात व्हिडिओ बघतो. पण एक गोष्ट इथे थांबवावी लागतं की मोबाईल पाहणारा मुलगा हुशार होत नाही, तो फक्त पॅसिव्ह होत जातो. त्याचा मेंदू विचार करायला, कल्पना करायला, प्रश्न विचारायला शिकत नाही. कारण स्क्रीन हे सगळं तयार देत असते. दुसऱ्या वर्षात मूल चालायला लागतं, पडतं, उठतं, सगळं उघडतं, भांडी वाजवतो, वस्तू फेकतो आणि पालक म्हणतात की हा खूप खोडकर आहे. पण खरं सांगतो, हा खोडकरपणा नसून हा मेंदूचा व्यायाम आहे. मुलं सतत एक्सपेरिमेंट करत असतात. हे केल्यावर काय होतं, आवाज कसा येतो, वस्तू पडली तर काय होतं, या सगळ्या अनुभवातून त्याचा मेंदू शिकत असतो. जर या वयात सतत ओरड, मार, भीतीचं वातावरण असेल तर मुलाचा मेंदू विचारावर नाही तर भीतीवर काम करायला शिकवतो. मग असं मूल पुढे जाऊन एकतर घाबरलेलं, गप्प, आत्मविश्वास नसलेलं बनतं किंवा उलट खूप आक्रमक आणि चिडचिड बनतं. तिसऱ्या वर्षात मुलं बोलायला लागतात, प्रश्न विचारायला लागतात, हट्ट करायला लागतात आणि हा हट्ट बहुतेक पालकांना त्रासदायक वाटतो. पण हट्ट म्हणजे हट्टीपणा नाही, तर स्वतःचं मत मांडण्याचा तो एक प्रयत्न असतो. मला हे हवंय, मला असं करायचं आहे, असं मुलं सांगू पाहत असतात. पण आपण बऱ्याच वेळा गप्प बस, जास्त बोलू नको, मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही असं म्हणून त्याचा विचार आपण दाबत असतो. 4थ्या वर्षात मुलांची कल्पनाशक्ती प्रचंड वाढते. तो गोष्टी बनवतो, नाटक करतो, कधी कधी स्वतःला डॉक्टर समजतो, कधी पोलीस समजतो, कधी शिक्षक समजतो. ही ॲक्टिंग नाही तर ही ब्रेन डेव्हलपमेंट असते. पण जर या वयात त्याला सतत स्क्रीन दिली, त्याला मोबाईल दिला तर ही कल्पनाशक्तीसुद्धा खूप कमी होते. कारण स्क्रीन ही कल्पना करायला शिकवतच नाही. 5व्या वर्षात मुलाची स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची ताकद आकार घेत असते. या वयात जर सतत तुलना केली की तो बघ किती हुशार आहे, तू असा का नाहीस, तर मुलं आतून खचतात. पण जर त्याला प्रयत्नांची किंमत समजावली, चुका करायला परवानगी दिली तर तोच मेंदू मजबूत आणि स्थिर बनतो. डॉक्टर म्हणून खूप ठामपणे सांगतो की 0 ते 5 वर्षात मुलाला एक्सपेन्सिव्ह टॉईज नकोत. त्याला तुमचा वेळ हवा असतो, त्याला मोबाईल नको असतो, त्याला संवाद हवा असतो, त्याला मार नको असतो, त्याला समज हवी असते. कारण मुलं तुमचं ऐकत नाहीत तर ती तुमचं बघून शिकतात. आज जर घरात सतत घाई, तणाव, मोबाईल, चिडचिड असेल तर मुलंसुद्धा तेच शिकतात. आज जर घरात शांत बोलणं, ऐकून घेणं, प्रेमाने समजावणं असेल तर मुलंसुद्धा तेच शिकतात. म्हणूनच पॅरेंटिंग म्हणजे परफेक्ट असणं नाही तर प्रेझेंट असणं आहे. अनेक पालकांना आपण सांगतो की तुम्ही दिवसात फक्त अर्धा तास खऱ्या अर्थाने तुमच्या मुलांसोबत बसा. मोबाईल बाजूला ठेवून, TV बंद करून फक्त बोलत, खेळत, ऐकत हा अर्धा तास मेंदूसाठी खूप महत्त्वाचा असतो. शेवटी
एकच गोष्ट लक्षात ठेवा की मुलं हुशार किंवा कमजोर बनत नाहीत, ती घडतात. आणि 0 ते 5 वर्ष हा काळ परत कधीच येत नाही. आज तुम्ही या काळात जे पेराल तेच उद्या तुमच्याकडे फळ म्हणून येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही विचार करायला लावला असेल तर तो फक्त लाईक करून थांबू नका, प्रत्येक आईवडिलांपर्यंत पोहोचवा. कारण योग्य माहिती योग्य वेळी मिळणं हेच खरं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे. आणि पालक म्हणून तुमचं हे सर्वात मोठं योगदानसुद्धा आहे.